इराण हा देश सुद्धा अणु क्षेपणास्त्रामध्ये किंवा आण्विक क्षेपणास्त्रामध्ये हा प्रबळ होत चाललेला होता. म्हणजे उद्या चालून आपल्यावरतीच हल्ला करेल का काय, किंवा इतर देशांवरती, किंवा आपलं साम्राज्य कुठेतरी संपवणार तर नाही, याच्या भीतीपोटी त्यांनी सुरुवातीलाच काय केलं, त्यांच्यावरती हल्ला चढवला. आणि त्यांचं लक्ष काय होतं की जे इराणमधील जे आज आलेले आहे, जे काही आण्विक क्षेपणास्त्र जे तळ आलेले असतात, की ज्या ठिकाणी तुमचं एक आण्विक क्षेपणास्त्र तयार केलं जातं, तर त्याच ठिकाणी त्यांना त्यांचं लक्ष केलेलं आहे. मग एक लक्षात घ्या की जर समजा आपण त्या ठिकाणी लक्ष केलेलं आहे त्यांनी त्या पद्धतीनं, पण दुसरा मुद्दा की याचा भारतावरती किंवा इतर देशांवरती काय परिणाम पडेल हे सुद्धा एक महत्वाचं आहे. कारण युद्ध तिकडे झालेलं आहे, मग आपण का बरं त्यामध्ये हस्तक्षेप करायचा? हस्तक्षेप नाही तर आपल्यावरती काय परिणाम पडेल, तर हे लक्ष समजून घ्या. यांनी काय म्हटलेलं आहे, सोने आणि खनिज तेल ह्या दोन्ही गोष्टी महागल्या जाणार आहे. कारण पुढे बघणारच आहे आपण, खनिज तेल हे सुद्धा बऱ्यापैकी तिकडनं आपल्याकडे येतं. मग ज्या ठिकाणी जर समजा ते वादात सापडलेला असेल तो देश, तर ते आपल्याकडे पाठवायला अडचण जाणार. म्हणजेच काय, आपल्याला किमती वाढायला लागेल. ठीक आहे. आणि शेअर मार्केट सुद्धा कोलॅप्स झालेलं आहे. शेअर मार्केट पूर्णतः कोसळला गेलेला आहे. हे सुद्धा एक महत्वाचं आहे की त्यांनी सरळ दिलेलं आहे, बा शेअर बाजारामध्ये घसरण झालेली आहे आणि सोने आणि खनिज तेलाचा भडका उडालेला आहे. भडका म्हणजेच काय, आग लागणे नाही, तर भडका म्हणजेच त्याला म्हणतो की किमती असं वाढलेल्या आहेत.